अत्युच्च स्तर पर पहुंच गई, जिसके कारण आपने न सिर्फ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ में कार्य किया बल्कि क्षेत्र प्रमुख के पद पर भी आप कार्यरत रहे। आपको सत्यानंद योग केंद्र मुंगेर बिहार से योग विशारद, सरस्वती शिक्षा परिषद से योग उत्तम प्रावीण्य और विवेकानंद योग केंद्र बैंगलोर से योग प्रावीण्य आदि कई उपाधियों से सम्मानित किया गया और आपको 2004 में स्वामी सत्यमित्रानंद जी के कर कमलों से धर्म रक्षा समिति हरिद्वार द्वारा आचार्य की उपाधि प्रदान की गई। अपनी वक्तृत्व कला, विषय के सम्यक ज्ञान व शब्दों और भावों के एकत्व को अपने वक्तव्य में प्रदर्शित करने की अद्भुत क्षमता से जब आचार्य श्री विवेकानंद, शिवजी द मैनेजमेंट गुरु, हनुमान एज अ मैनेजमेंट गुरु, गुरु चरित्र, भगवत गीता आदि विषयों पर व्याख्यान देते हैं, तब श्रोताओं को उस प्रस्तुत विषय पर और किसी स्वाध्याय की आवश्यकता नहीं जान पड़ती है। ऐसी महान विभूति यहाँ पे पधारी हुई है, हमें बहुत ही आनंद है। मैं बापट काका को विनती करती हूँ कि आप उनका सत्कार कीजिए और विजयराव मेंढे जी को भी विनती करती हूँ कि आप भी उनका सत्कार कीजिए। धन्यवाद। यानंतर ज्या विविध धार्मिक संस्था धर्म प्रसारणाचं आणि अध्यात्म या कार्यामध्ये कार्यरत असतात, या संस्था प्रमुखांचा किंवा हे संस्था जे चालवतात त्या आध्यात्मिक विभूतींचा आपण यानंतर सत्कार करणार आहोत। सर्वप्रथम समर्थ मठ इंदौर, समर्थ मठ इंदौर एक प्रमुख आध्यात्मिक केंद्र है जो संत समर्थ रामदास महाराज की शिक्षाओं का अनुसरण करता है। यहाँ पर नियमित रूप से सत्संग, भजन और कीर्तन का आयोजन किया जाता है, जिसमें भक्तों का मार्गदर्शन और आध्यात्मिक शांति मिलती है। यह मठ समाज सेवा, शिक्षा और भक्ति के कार्यों में सक्रिय है, जिसमें सभी वर्गों के लोगों को सम्मिलित किया जाता है। गुरु पूर्णिमा और रामनवमी जैसे प्रमुख त्योहारों पर विशेष कार्यक्रम आयोजित किए जाते हैं और भक्तों के लिए प्रेरणा का स्रोत बनाया जाता है। ही समर्थ मठाचे जे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांना विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि आपला सत्कार स्वीकारावा। श्री पाटणकर जे समर्थ मठाचं कार्य चालवतात, तर त्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया येऊन संतांकडनं आशीर्वाद घ्यावेत। अनंत कोटी ब्रह्म
राजाधिराज देहाधिराज योगीराज सच्चिदानंद स्वरूप सद्गुरुनाथ अनंतानंद साईनाथ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज देहाधिराज योगीराज सच्चिदानंद स्वरूप वात्सल्य सिंधू सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय। सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय। सद्गुरुनाथ अच्युतानंद महाराज की जय। हरिओम तत्सत। नर्मदे हर हर हर। सनातन संस्था परमपूजनीय भक्तराज महाराज यांच्याच कृपाशीर्वादानं स्थापन झालेली सनातन भारतीय संस्कृती संस्था याचे कार्य आज इतके वाढले आहे की त्याचा पसारा आज देश विदेशामध्ये देखील पसरला आहे। दैनिक सनातन प्रभात हे नियतकालीन जगामध्ये अतिशय आध्यात्मिक प्रसाराचे कार्य करत आहे। सनातन संस्थेचे संस्थापक परमपूजनीय डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या पत्नी परमपूजनीय डॉक्टर सौ कुंदाताई आठवले आज म्हणजेच आपल्या कुंदा काकी येथे उपस्थित आहेत। त्यांना मी स्वागत करते आणि व्यासपीठावर सत्कार स्वीकारण्यासाठी आमंत्रित करते आहे। सनातन संस्था गोवा। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज देहाधिराज योगीराज सच्चिदानंद स्वरूप सद्गुरुनाथ अनंतानंद साईनाथ महाराज की जय। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज देहाधिराज योगीराज सच्चिदानंद स्वरूप वात्सल्य सिंधू सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय। सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय। हरिओम तत्सत। नर्मदे हर हर हर। यानंतर परमपूज्य भक्तराज महाराजांचा आश्रम श्री मयुरेश्वर महादेव मंदिर मोरचुंडी यांचा आपण सत्कार करणार आहोत। या आश्रमाची स्थापना 1990 साली झाली आणि इथलं शिवलिंगाची जी स्थापना आहे ती प्रत्यक्ष आपल्या बाबांनी परमपूज्य भक्तराज महाराजांनी त्याची स्थापना केलेली आहे। इथे पांडू बाबा म्हणून म्हणजेच श्रीयुत पांडुरंग रावजी कडू हे अगदी भोळ्या भाबड्या वृत्तीचे असे आदिवासी आणि त्यांची ती भक्ती पाहून बाबांनी इतके बाबांचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं आणि अतिशय भोळ्या भावानी त्यांनी निस्सीम भक्ती दाखवून निस्सीम भक्तीनं त्यांनी बाबांचं हे कार्य पुढे चालू ठेवलं। भजन भंडारा तिथे नेहमी केला जातो आणि महाशिवरात्रीचा मोठा भंडारा आहे जो अजूनही तिथे दर शिवरात्रीला असतो। बाबांच्या सांगण्यानुसार हा खूप मोठा भंडारा भरतो आणि आजू आपले भक्त तर जातातच पण आजूबाजूचे जे सगळे आदिवासी जे आहेत ते तिथे जमतात। त्यानंतर त्यांचे चिरंजीव जयराम कडू यांनी देखील हे कार्य पुढे असंच चालू ठेवलेलं आहे आणि याचं आम्हाला सगळ्यांना अतिशय कौतुक आणि अप्रूप वाटतं। मी माननीय जयरामजी कडू यांना विनंती करते की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि त्यांचा सत्कार स्वीकारावा आणि त्यांनी संतांचे आशीर्वाद घ्यावेत।
पूज्य अनंतानंद साईनाथ महाराज की जय, परम पूज्य भक्तराज महाराज की जय, परम पूज्य रामानंद महाराज की जय, परम पूज्य अच्युतानंद महाराज की जय. हरिओम तत्सत. यानंतर श्रीमंत संस्थांचे प्रतिनिधी माननीय सुहास जोग इथे हजर आहेत. या संस्थांची माहिती सांगायला नक्कीच आवडेल. श्रीमंत महादेव रामचंद्र धांडे शास्त्री यांची लौकिकदृष्ट्या जन्मतिथी श्रावण वद्य चतुर्दशी शके 1811 म्हणजे दिनांक 5/8/1889 आणि जन्मस्थान त्यांचं शिंगाजी खांडव्याजवळ मध्य प्रदेश आणि त्यांचा निर्वाण दिवस आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा शके 1911 म्हणजेच मंगळवार दिनांक 27 मार्च 1990. श्रीमंत अण्णा वयाच्या 10व्या वर्षी बनारसला गेले आणि तिथेच त्यांनी शिक्षण घेतले. श्रीमंतांचे विद्यागुरु विख्यात तेलंग शास्त्री आणि मोक्ष गुरु श्रीमंत अंतू महाराज होते. काव्यशास्त्र आणि साहित्य अध्ययन करून इंदूरच्या संस्कृत विद्यालयात ते प्रोफेसर झाले. 1903 ते 1990 पर्यंत अखंड रामनाम घेतले व भक्तांनाही रामनामाची शिकवण दिली. आयुष्याच्या उतार वयात त्यांचा राजयोग झाला आणि शिष्यांचा मेळा त्यांच्या भोवती जमा झाला. श्रीमंत अण्णांनी श्री एकनाथ मंडळाची स्थापना 1972 मध्ये 32 पंत वैद्य कॉलनी समाधान साधना श्री मुसळे ताईंच्या वास्तूमध्ये सुरू केली. तसंच एकनाथ मंडळ हे खरं तर नवीन नाही, हे भागवत धर्म चालवणारे श्री एकनाथ महाराज पैठण यांचेच हे कार्य आहे आणि ते कार्य श्रीमंत अण्णांनी केले. म्हणून श्रीमंत सांगत की शके 1435 मध्ये म्हणजे जवळजवळ 450 वर्षांपूर्वी एकनाथ मंडळ स्थापन झाले आहे आणि ते कार्य अण्णांनी पुढे चालू ठेवले. मी माननीय सुहास जोग यांना विनंती करते की त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये संतांचे आशीर्वाद स्वीकारावेत. अशा प्रकारे इथे उपस्थित असलेल्या संतांचा आणि विविध संस्थान धार्मिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या संस्थानांच्या प्रतिनिधींचा सत्कार संपन्न झालेला आहे.